मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून घेतलेली डेडलाईन आता संपत आलेली आहे. मात्र तरीही आरक्षणावर कोणताही ठोस पर्याय अद्याप तरी समोर आलेला नाहीये. त्यावरून नेत्यांचं फिरणं मुश्किल होऊ लागलेलं आहे. आज माढ्यात अजित पवारांना काळे झेंडे दाखवले गेले, तर कालही अजित पवारांना घेरावबंदी करण्यात आली. आज सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनाही गावबंदी करण्यात आली. तर दुसरीकडे सरकारमधील नेते आता आरक्षणाविरोधात बोलू लागलेत. मराठा सरसकट कुणबी दाखले देणार नाहीत असं नारायण राणेंनी म्हटलंय. तर जरांगेंच्या मागणीला माझा विरोध असल्याचं रामदास कदम म्हणाले आहेत. तर कुणा एकाच्या मालकीचं असल्यासारखं वागलेलं चालणार नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. त्यामुळे आरक्षणाची डेडलाईन संपत आली असतानाच आता भाजप नेते विरोधात काय बोलू लागले, तसंच आरक्षणावर आता सरकार पुढे पर्याय काय, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. जरांगेंच्या मराठा मालकी विरोधी भाजप आहे की काय, हा सवाल आता विचारला जातो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेडलाईन संपत आल्यावर नेते का बोलतायत असा देखील सवाल आता विचारला जातोय. मराठा आरक्षणामुळे नेत्यांचं फिरणं देखील अवघड झालेलं आहे, कारण नेत्यांना गावोगावी गावबंदी केली जाते, काळे झेंडे दाखवले जात आहेत आणि डेडलाईन संपत आली. सरकार पुढे आता नेमका काय पर्याय राहिलाय हा देखील सवाल विचारला जातोय. मराठा समन्वयक करण गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि रुपाली पाटील ठोंबरेताई आपल्याबरोबर अजित पवार गटाच्या जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, करणजी, खूप खूप स्वागत आहे आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करणजी, मी तुमच्याकडे येते. एकीकडे नेत्यांचा विरोध केला जातोय, नेत्यांना गावबंदी केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता डेडलाईन संपते, अगदी काही तासांवर डेडलाईन जी इथे आलेली आहे आणि त्यातच आता नेत्यांचं हे बोलणं तुम्हाला पटतंय का? मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी येऊन स्वतः जरांगे पाटलांना 30 दिवसाचा अवधी मागितला होता. 30 दिवसाचा अवधी मागितल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांना आणखी 10 दिवस समाजाला विचारून त्या ठिकाणी दिले असताना राज्य सरकारला जर ह्या गोष्टी माहित होत्या तर त्यांनी त्यावेळेसच दिवस मागतानाच विचार करायचा होता. 30 दिवस झाले, आज 40 दिवस संपत आले, तरी राज्य सरकारकडनं कुठलीही मुवमेंट होताना किंवा जरांगे पाटलांना तसं कुठलंही आश्वासन देताना राज्यातला कोणताही मंत्री किंवा कोणी ज्यांच्याकडे अधिकार दिले ते लोक कोणी येऊन बोलत नाहीये. बघा, या मराठा समाजाच्या अति तीव्र भावना आहेत. हे काही राजकीय पक्षांच्या सांगण्यावरनं नाहीये, या समाजाच्या स्वतः आलेल्या भावना आहेत. आणि मग ज्या ज्या ठिकाणी हे नेते मंडळी जातील, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये जवळपास 550-600 गावांमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बंदी घालण्याचं काम स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी गावगाव होतंय. त्या ठिकाणी जर कोणी नेते जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना निषेध म्हणून काळे झेंडे दाखवले जातात. आता हे नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे आणि संबंधित या मराठा आरक्षण समितीमध्ये जे मंत्री महोदय आहेत त्यांनी या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. आज मराठा समाज काळे झेंडे दाखवतो म्हणून अनेकांच्या पोटात दुखतंय, अनेकांना पोटसूळ उठलंय. काही मराठा नेते समोर येऊन मराठा समाजाच्या वेगवेगळ्या जाती दाखवायला लागले. अरे बाबा, मराठा समाज हा एक आहे, एक संघ आहे, एक सर्वसामान्य पोराचं नेतृत्व मराठा समाजाने स्वीकारलं आहे आणि त्या नेतृत्वाखाली 50% आत म्हणजे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. या मागणीची डेडलाईन आज संपत असताना सरकारकडनं कुठल्याही तशा सूचना जरांगे पाटलांना किंवा जी समिती नेमली त्या समितीला देण्यात येत नाहीये. याचा अर्थ सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय, सरकार मराठा समाजाला फसवतंय. हा आमचा थेट आरोप सरकारवर आहे. ते विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील, या सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे मराठा समाजाला आरक्षण देणं. मराठा समाजाला संविधानिक पद्धतीनं जे 50% आतमधलं आरक्षण आहे ते आम्ही मागतोय, पण सरकारकडून कुठलीही तशी योजना घरी. आता आज सरकार 40 दिवस संपल्यावर सरकारमधले काही मंत्री म्हणताय की आम्हाला आणखी वेळ द्या. अहो, इतक्या दिवस झोपले होते का तुम्ही? तुम्हाला इतक्या वेळ जागणे आली का? हा आमचा साधा सरळ प्रश्न आहे. म्हणून इथून पुढे होणारा जो उद्रेक आहे, जरांगे पाटलांनी सांगितलंय शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करू, नेत्यांना गावबंदी करू. आता नेत्यांनीच जोपर्यंत मराठा समाजाला संविधानिक पद्धतीने आरक्षण देत नाही तोपर्यंत फिरूच नाही ना. कशासाठी फिरताय तुम्ही? त्या समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही, त्या समाजाच्या भावना जर तुम्हाला चालणार नसत तर तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी गेलंच नाही पाहिजे. अरे, सगळ्या आमदार खासदारांनी तर पहिली गोष्ट राजीनामे दिले पाहिजे. सरकार तुमचं आहे, बहुमतात आहे, राज्यातलंही सरकार बहुमतात आहे, केंद्रातही सरकार बहुमतात आहे, मग घोडा अडलाय कुठं?
मग तुम्हाला जर 30 दिवसात आरक्षणाची जबाबदारी पूर्ण करता येणार नव्हती, तुम्ही त्याच वेळेस जरांगे पाटलांकडे तशी मागणी का नाही केली? याचा अर्थ सरकार वेळकाढूपणा करतंय. आणि आता जी पुढची आम्हाला तर हा संशय आता की जे एक्स्ट्रा दिवस हे सरकार मागतंय, याचा अर्थ पुढे लोकसभेच्या निवडणुका लागतील, बरं. आचारसंहिता लागेल आणि बरं. मग त्यावेळेस काय सांगतील? बरं करणजी, येते तुमच्याकडे सरकारचे प्रवक्ते देखील आपल्या बरोबर आहेत. रुपालीताई आपल्या सोबत आहेत. रुपालीताई, सरकार मराठ्यांची दिशाभूल करतायत असा आरोप थेट होतोय. मराठांचे आंदोलन पूर्वीपासून एक मराठा लाख मराठा मोठ्या प्रमाणात होत आहेत. मागच्या वेळी त्यांना आरक्षण देण्यात आलं, ते कोर्टाने नाकारलं. आता मनोज पाटील जरांगे भाऊंनी जे आंदोलन उभं केलं तेव्हा जी परिस्थिती झाली होती, त्यावेळी सरकार म्हणून त्यांच्याशी बोलणी करून तो 1 महिन्याचा कालावधी घेतला. ती 1 महिन्याच्या कालावधीवरनं आपले पाटील जरांगे भाऊंनी तो 10 दिवस जास्त दिला. तो दिला जरी असेल तरी एक लक्षात घ्या, हे आरक्षण टिकलं पाहिजे त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे, त्या दृष्टीने त्यांचा अभ्यास चालू आहे. ज्यावेळी मराठ्यांनी ओबीसीच्या याच्यातनं आरक्षण मागितलं, ओबीसीच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला आमच्या कोट्यातनं त्यांना जे काय आरक्षण द्यायचे ते द्या, परंतु आमच्या आरक्षणाला धक्का न लागता द्या. त्याच्यामुळे आपण परिस्थिती समजून घेतली पाहिजे. मराठा बंधू भगिनींच्या भावना या रास्त आहेत, त्यांना अधिकार आहे, तो ते मागतायत. परंतु हे आंदोलन होत असताना कुठेतरी उद्रेक होता कामा नये, समाजामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नये, हे स्वतः पाटील जरांगे भाऊंनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने जर शांततेमध्ये त्यांचं आंदोलन होणार असेल तर त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल होणार नाहीत आणि यातनं काही ना काहीतरी मार्ग सरकार नक्कीच काढेल. एक लक्षात घ्या, प्रत्येक आंदोलकांच्या भावना या तीव्र असतात, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या ही त्यांचं म्हणणं असतं. परंतु कायद्यानुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार, कायद्यानुसार ते टिकलंही पाहिजे. नुसती तोंडाला पानं पुसून जेव्हा आपण मागच्या वेळेला दिलं आणि कोर्टाने ते नाकारलं, अशी परिस्थिती होऊ नये हे स्वतःही माननीय अजितदादांनी सांगितलं. आजच्या सभेमध्ये त्यांना जे काही काळे झेंडे दाखवण्यात आले तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी दाखवला. त्याच्याबद्दल सरकार म्हणून ती गोष्ट उलट अजितदादा त्या सगळ्या घेरावामध्ये जाऊन त्या आंदोलकांशी बोलत होते, बोलले. त्यामुळे हे आपल्या लक्षात येईलच की सरकार सुद्धा त्यांच्याशी बोलतंय आणि यातनं मार्ग नक्कीच काढणार आहेत. परंतु जर समजा गावबंदी केली किंवा ते आंदोलन हिंसक झालं तर त्या इतर आंदोलकांसारखे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, त्याला कुठलाच अर्थ उरणार नाहीये. आपल्याला जी आपली मागणी मान्य करायची आहे ती अभ्यासपूर्वक संविधात्मक पद्धतीनं मिळाली तरच त्याचा सगळ्या समाजाला फायदा आहे. अन्यथा इकडे आरक्षण दिल्यानंतर बाकीची लोक नंतर म्हणणार की आमच्या ह्याच्यातलं नको. तो पूर्ण सरकार अभ्यास करून मराठा चर्चेला आपल्याकडे खूप वेळ आहे, आपण बोलूयात. भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. अजितजी, आता डेडलाईन अगदी काही तासांवर येऊन ठेपली आणि भाजपचे नेते थेट बोलायला लागलेत की सरसकट कुणबी दाखले देणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता काही वेळापूर्वीच माझ्याच बुलेटिनला दरेकरांनी हे वक्तव्य केलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगते. आरक्षण कुणा एका मालकीचं असल्यासारखं वागलेलं चालणार नाही, असं कसं बोलू शकता? भाजपचेच नेते एकीकडे फडणवीस म्हणतायत की आम्ही आरक्षण देणार, बरं मग ते कुठल्या मुद्द्यावर देणार, आणि मग नंतर भाजपचे दुसरे नेते असंही बोलतायत. रुग्णाची अतिशय शांतपणे आपल्याला हा प्रश्न आधी नीटपणे समजून घ्यावा लागेल. काय झालं, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आमची एक पिढी नाही, आम्ही आता आमची 4थी पिढी आहे जी आम्ही मराठा आरक्षण मागतो. मनोज जरांगे पाटलांनी ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये आंदोलन केलं त्यावेळेला मनोज दादांची जी मागणी आहे की आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठवाड्यामधल्या मराठा समाजाच्या नोंदी ज्या आहेत त्या पुराण काळापासून मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा आहेत. त्यामुळे मराठवाड्यामध्ये तशा पद्धतीचे सर्टिफिकेट्स तसे दाखले द्यायला काहीच हरकत नाही. एक बघा, मी पुनश्च एकदा सांगतो, आता याच्यामध्ये काय होईल की वेगवेगळे प्रवक्ते ज्यांचे पक्ष कधीच आरक्षण देऊ शकले नाही अशी माणसं, असे सगळे लोक आता येऊन नाही ते आरोप करतायत. त्याकडे लक्ष न देता मला रुबीनाजी, आपला चर्चेचा जो कार्यक्रम आहे तो उभा महाराष्ट्र ऐकतोय. कालच्या जाहिरातीबद्दल आधी मी बोलतो. कालच्या जी ईडब्ल्यूएसची जी जाहिरात आहे, गेली 45 वर्ष आमच्या समाजाच्या आरक्षणासाठी झगडणाऱ्या काही मंडळींशी मी आज सकाळपासून बोलत होतो. बघा, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा दुहेरी फायदा आम्हाला कसा करून घेता येईल, आणि या माझ्या उत्तरामध्ये सगळ्याच गोष्टींचं उत्तर सामावलेलं आहे.
नारायण राणे साहेब, रामदास कदम साहेब यांच्या विधानानंतर काल मोठा गदारोळ झाला असं कसं तुम्ही म्हणू शकता? असं काय? हे बघा, महाराष्ट्राची एक भौगोलिक परिस्थिती आहे. याच्यामध्ये जी झाडीपट्टी आहे तिकडची, त्या झाडीपट्टीमधला जो कुणबी समाज आहे तो कुणबी समाज वेगळा आहे. त्या समाजातल्या त्या मंडळींचा मराठा समाजाशी काही संबंध नाही. इकडे या भागामध्ये आमच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचे बरेचसे असे पॅच आहेत. कोकणपट्टी असेल, रायगडचा काही जिल्हा असेल, इथं कुणबी समाजच वेगळा आहे. आगरी सेना, कुणबी सेना हे शब्द आपण ऐकले असतील. कारण माझ्या कुणबी बांधवांमध्ये सुद्धा 36 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जाती. त्याच्यामधल्या कुणबी म्हणजे मराठा पाटील आणि तिरळे कुणबी यांचाच मराठा समाजाशी रोटीबेटी व्यवहार होतो, किंवा ते मूळचे मराठे आणि ते मराठवाड्यासकट सर्व भागामध्ये पसरले. त्यांना आपल्याला सरसकट कुणबी मराठा कुणबी सर्टिफिकेट देता येईल. आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये माझं आडनाव असलेली 6 गाव आहेत. इतर सर्व लोकांना कुणबी मराठा कुणबी सर्टिफिकेट मिळतं, पण माझ्या गावामधल्या एकाही मराठा समाजाच्या माणसाला ते मिळत नाही. शांडोकुळी मराठ्याला ते मिळत नाही, कारण आम्ही तसे पुरावे देऊ शकत नाही. माझ्या पूर्वजांपैकी एकाचीही नोंद माझ्याकडे, आम्ही त्या भागामधले स्थानिक पूर्वीच्या काळी वतनदार होतो, माझ्याकडे लिखित डॉक्युमेंट्स 1192 पासूनची माझ्याकडे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आमची नोंदच नाहीये. मग आता समजा सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं जरी झालं तरी त्याचे पुरावे द्यायला लागतील आणि मग मराठा समाज सरसकट कुणबी होणार आहे. तर या काही भागामध्ये खरंच मराठा आणि कुणबी एक नाहीये. बाकी सर्व ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या झेंड्याखाली एकत्र आहोत. हा टेक्निकल मुद्दा आहे, याच्यातला हा टेक्निकल पार्ट आहे. आपण एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय होईल, आमच्या इतर कुणबी बांधवांना सुद्धा की एवढी मोठी संख्या आमच्यात शिरली आणि खरं तसं होईल की इतक्या मोठ्या संख्येनं जर मराठा बांधव तिथं त्या याच्यामध्ये सरसकट गेले तर ते आरक्षण सुद्धा कोलमडून पडेल. पण आता बघा कसं आहे, 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण काल सरकारनं जी जाहिरात केली सकारात्मकरित्या आपण समजून घेतली पाहिजे. नाही रुबीनाजी, माझं बोलणं पूर्ण होतं, हे खूप महत्वाचं आहे. आपण काय की कार्यक्रम ज्यासाठी करतो लोकांपर्यंत व्यवस्थित मुद्दा जाणं गरजेचं आहे. जे माझे 80% समाज बांधव आहेत ज्यांना कुणबी सर्टिफिकेट या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणानंतर मिळेल, आणि उरलेले जे माझ्यासारखे आहेत जे पुरावेच देऊ शकत नाही, कारण आमचे नाहीच आहेत पुरावे, त्यांना या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मोठा फायदा होईल. तो वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. आम्हाला इथून सुद्धा फायदा होईल, आम्हाला सारथीचा फायदा होईल आणि आम्हाला या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा देखील फायदा होईल. हे ईडब्ल्यूएस आरक्षण 10% वाढवलंय, लक्षात घ्या. आम्ही ज्या आरक्षणासाठी भांडतोय, ज्या सवलतींसाठी भांडतोय, त्या सवलती या आताच दिलेल्या आहेत. जिथं कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळणं अतिशय गरजेचं आहे, सरसकट दिलं पाहिजे. त्या मागणीसाठी आमचे बंधू मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात. बरोबर. पण मग भाजपचेच नेते हेही म्हणतायत ना की सरसकट दाखल्याची गरज नाहीये. आता मी येते आजी तुमच्याकडे, कारण करणजी देखील आपल्या सोबत आहेत. करणजी बोला. ताई, तुम्ही ज्या पद्धतीनं आमचे मित्र मोठे बंधू अजित चव्हाणांनी सांगितलं, हे बघा, कुणबीच्या मागणीच्या पत्राला विरोध फक्त राजकीय पुढारी करताय. मनोज जरांगे पाटलांची आंतरवलीची सभा जर आपण त्या ठिकाणची बघितली असेल तर नागपूर मधला माझा कुणबी बांधव ज्याला कुणबी सर्टिफिकेट आहे तो त्या ठिकाणी येऊन त्याचे पुरावे देत होता आणि सांगत होता की माझ्या ज्या बांधवांना कुणबीमध्ये प्रमाणपत्र मिळत नाही, कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही, त्यांना द्या, आमचा पाठिंबा आहे. नाशिक मधल्या सभेमध्ये, जरांगे पाटलांच्या सभेमध्ये जी सिन्नरला सभा झाली त्या ठिकाणी ओबीसीतले काही नेते येऊन त्यांनी सरळ जाहीर पाठिंबा दिला आणि सांगितलं की कुणबी काय कोणाची मक्तेदारी नाही, ओबीसी काय कोणाची मक्तेदारी नाही. त्यामुळं ह्या शोषित गरीब मराठा समाजाला कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले पाहिजे. आदरणीय प्रवीण दरेकर साहेब हे मराठा आरक्षण समितीमध्ये आहेत आणि प्रत्येक वेळी जेव्हा मीटिंग होतात त्यावेळेस हेच प्रवीण दरेकर साहेब त्यावेळेस छातीटोकपणे म्हणतात मी मराठा आहे, मराठा समाजासाठी वाटेल ते मी करेल. अहो प्रवीण दरेकर साहेब, या मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, मनोज जरांगे पाटलांसारखं सर्वसामान्य नेतृत्व मराठ्यांनी स्वीकारल्यामुळं तुमच्या पोटात पोटसूळ उठली का? आणि मनोज जरांगे पाटील काय राजकारण करताय का? त्या बिचाऱ्या माणसानं सरळ भूमिका घेतलेली आहे की मराठा समाजाला सरसगट कुणबीमध्ये आरक्षण द्या. याच्यामुळे कोण बोलताय? आदरणीय राणे साहेब बोलताय, रामदास कदम बोलताय आणि आज प्रवीण दरेकर बोलताय. म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस युटर्न मारताय. याचा अर्थ असा आहे की या लोकांना फक्त आमची दिशाभूल करायची आहे. सरसगट कुणबी मधूनच मराठ्यांना आरक्षण पाहिजे, ही कुणबी सुद्धा समाज बांधवांची मागणी सुद्धा पाठिंबा आहे.
त्यामुळं सरकारने आता याच्यामध्ये गटतट न पाडता सरसगट मराठा समाजाची जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे ती अखंड सकल मराठा समाजाची आहे. त्यामुळं नेत्यांनी आता स्टेटमेंट न करता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, दिलेलं आश्वासन पाळावं. मराठे नक्कीच त्यांचं स्वागत करतील, नक्कीच दिवाळी साजरी करतील. अन्यथा जो उद्रेक महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळतोय त्या उद्रेकाला आणखी तीव्रता मिळेल. हे बघा, आम्ही आजही सांगतोय मराठा समाज आक्रमक होणार नाही. मराठा संविधानिक करणजी येते तुमच्याकडे येते. अगदी सरकारचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. रुपालीताई आपल्या सोबत आहेत. रुपालीताई, अजित पवारांनी काही वेळापूर्वीच असं म्हटलेलं आहे की एकूणच सरसकट आरक्षण जे ते देता येणार नाही, मात्र ते हेही म्हणालेत की टिकेल असं आरक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय असं ते म्हणालेले आहेत. मग जेव्हा जरांगे पाटील तिथं आंदोलन करत होते तेव्हा अजित पवारांनी एकदाही जरांगे पाटलांना भेट नाही दिली. अगदी काही तासांवर अल्टिमेटम येऊन संपलेला आहे आणि तेव्हा अजित पवार बोलताय. एक लक्षात घ्या, आता आज तुम्ही अजितदादांचा विषय काढला, त्यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवल्यानंतर जरांगे पाटील जेव्हा आंदोलनाला बसले होते त्यावेळी सरकारमधलं पूर्ण मंत्रिमंडळ तिथं होतच ना. मग सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून जेव्हा आम्ही त्यांचे सहकारी म्हणून तुम्ही आमचे वक्तव्य घेताय, पूर्ण मंत्रिमंडळ त्यांना भेटायला गेलं होतं. म्हणजेच अजितदादाही तिथं भेटल्यासारखेच आहेत. आणि वेळ वगैरे संपायचा विषय नसतो. जो काही कालावधी आहे तो निश्चित जरी संपत असला तरी सगळ्यांना सरसकट कुणबी मधनं ओबीसी मधनं आरक्षण देता येणार नाही. आणि ओबीसीचे जे नेते येऊन ज्यांनी पाठिंबा दिलाय त्यांना कोणता अधिकार आहे, त्यांना कोणता कायद्याचा बेस आहे की ते सांगणार आणि येणार आहेत आणि म्हणणार आहेत की हो आमच्या या बंधूंना तुम्ही आरक्षण द्या म्हणून. जसं अजित गव्हाणांनी सांगितलं की प्रत्येकाचे जे पुरावे आल्याशिवाय ते आरक्षण देता येऊ शकत नाही, ते स्वतः 5 पिढ्या पुरावे देऊ शकत नाही. ही टेक्निकल अडचण सगळ्यांनी समजून घेण्यासारखी आहे. आरक्षण कायद्याने हवंय का फक्त आम्ही मागतोय म्हणून हवंय? तुमच्या मुद्द्याला बरं ताई, करणजी तुमच्या मुद्द्यांना ताईंनी उत्तर दिलंय. बरं ताई येते तुमच्याकडे. करणजी तुमच्या मुद्द्यालाच उत्तर दिलंय. तुम्ही म्हणाला होतात की त्यांचा जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी नेते तिथे आलेले होते. बोला करणजी. ताई, अजित दादा आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघही आंदोलन स्थळी आलेले नाहीत. दुसरी गोष्ट, ताई ज्या पद्धतीने आमच्या ताई आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी ज्या पद्धतीने म्हणतात का त्यांना कोणी अधिकार दिला, तर माझं त्यालाच प्रत्युत्तर आहे. मग सरकार सुद्धा आम्हाला कोणत्या अधिकारानं सांगतं का तुम्हाला सरसकट कुणबीमध्ये आरक्षण देऊ शकत नाही. न्यायालयाची बाजू ही सगळ्यांसाठी सारखी आहे. संविधान हे सरळ आहे. ओबीसीचे नेते जे लोक म्हणतात की आमच्यात आरक्षण देऊ नका, कुठल्या कायद्यानं म्हणतात? अहो 2 वळीच्या पत्रावर कुणबीचं आरक्षण दिले, ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. ताई, मराठा समाजासाठी आतापर्यंत 5 ते 6 आयोग झाले. गायकवाड आयोग झाला, राणे समिती झाली, नचिपण अहवाल झाला. अहो किती अहवाल झाले. ज्या अहवालांवर संविधानिक पद्धतीने अभ्यास केला गेलाय त्यांना अधिकार नाही मागण्याचा, आणि ज्यांना 2 वळीचं पत्रावर आरक्षण दिलं गेलंय त्यांना अधिकार आहे. ही किती खेदाची बाब आहे. आणि आदरणीय दादांविषयी आम्हाला आदर आहे, पण अजित दादा मराठा आंदोलनाच्या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटायला आलेले नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ती नैतिक जबाबदारी होती. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नागपूरला त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला भेट देऊ शकत होते, तिथं त्यांना वेळ होता, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ठिकाणी ते आलेले नाहीत. असो, राज्याचे मुख्यमंत्री आले याचा अर्थ सर्व मंत्रिमंडळ आलं, आम्हाला त्याच्यात नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलंय की आम्हाला सरसगट आरक्षण द्यावाच लागल, ही न्यायिक मागणी आहे, संविधानिक मागणी आहे. या मागणीला कोणीही आता फेटाळू शकत नाही, फाटे पाडू शकत नाही. हे बघा, गरीब मराठा आरक्षण मागतोय. माझी सगळ्या राज्याच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी एकत्र बसा. अजून तुमच्या पाटलांना भेट देऊन त्या ठिकाणी त्यांना त्या आरक्षणाची भूमिका समजून सांगा. बरं आता मी अजितजींकडे येते. अजितजी, करणजींनी सांगितल्याप्रमाणे की समितीत स्वतः दरेकर देखील आहेत, तर मग दरेकरांनीच कुणा एकाच्या मालकीचं असल्यासारखं वागू नये असं वक्तव्य करणं कितपत योग्य, आणि तेही अगदी काही तासांवर आल्यावर? आणि फडणवीस लगेचच काही वेळा, उपमुख्यमंत्री फडणवीस काही वेळाने लगेचच म्हणतात की नाही, टिकेल असं आरक्षण आम्ही देणार. बघा रुबीनाजी, आता यावेळेला वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येत आहेत. काल
च्या प्रतिक्रियांनंतर त्यांचं म्हणजे कालचंही काय झालं माहितीये का, की राणे साहेबांचा मुद्दा अगदी बरोबर होता, परंतु त्याची मांडणी जी आहे ना ती थोडीशी गडबड होती. असं आपण माझं एक नम्रपणे आपण लक्षात घ्या की राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्धच आहे. आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री, आमचे सर्व नेते वारंवार ते सांगतातच आहे ना. त्यामुळं आता कोण काय म्हणालं याला महत्व नाही. देवेंद्रजी काय म्हणाले तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की घटनेच्या चौकटीत टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचंय. आणि रुबीनाजी, या चर्चा होत राहतील, आरोप होत राहतील, पण आम्ही ज्या वेळेला हे जे सगळे प्रश्न आहेत ना, जेव्हा आम्ही टीव्हीवर मांडायला येतो, हे असेच आम्ही आमच्या नेत्यांच्या पुढे मांडत असतो. कारण पत्रकारांच्या प्रतिक्रिया, जनतेच्या प्रतिक्रिया, आमच्या ज्या वेळेला बैठका होता त्या वेळेला आम्ही सुद्धा आमच्या नेत्यांना विचारतो की हे कसं. त्यावेळेला त्यांचे जे जेन्युइन प्रयत्न आहेत, नुसतं बघा सरकार म्हणून आपण हे करून टाकू असं सांगणं सोपं असतं. पडद्याच्या पाठीमागे सरकारमध्ये असताना, आरक्षण देत असताना माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाची मांडणी केली, 13% राणे समितीच्या शिफारशीनंतर आरक्षण दिलं, ते न्यायालयात टिकावं याकरता जी तयारी करावी लागली. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः विधिज्ञ आहेत, स्वतः ते कायदे तज्ञ आहेत. त्यामुळं त्यांचा मोठा परिश्रम या सगळ्याच्या पाठीमागं होता. आता एखादा समाज, आमचा एखादा घटक अशा पद्धतीनं ज्यावेळेला एक आंदोलनाची मागणी करतो, आता सुद्धा बघा मगाशीच्या चर्चेमध्ये एका सन्मान्य प्रवक्त्यांनी मला विचारलं, तुम्हाला माहिती आहे का कुठली समिती नेमली? मी ते सांगत होतो, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ मगाशी संपली. सन्माननीय नितीन करीड साहेब, सिनियर मोस्ट IAS ऑफिसर आहेत महाराष्ट्रातले. जरांगे पाटील साहेब जेव्हा उपोषणाला बसले, या सगळ्या घटनांनंतर त्यांचं टीव्हीवरून सगळ्या राज्यामध्ये हे आंदोलन अगदी प्रसिद्ध पावण्याच्या आधी राज्य शासनानं जे या संदर्भामध्ये टास्क फोर्स जी कमिटी नेमली, त्याच्यामध्ये सर्व IAS दर्जाचे अधिकारी घेतले होते आणि नितीन करीड साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. आणि जो मूळ मुद्दा होता की मराठवाड्यामधल्या मराठा समाजाच्या आमच्या बंधूंना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी. आणि रुबीनाजी, मी पुन्हा एकदा सांगतो, माझे बंधू करण गायकर इथे काल राणे साहेब जे बोलले त्याला देखील चुकीच्या अर्थाने घेतलं गेलं, पण मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो मराठवाड्यामधल्या बांधवांसाठी घेतलेला हा जो डिसिजन आहे तो सरसकट सगळ्यांनाच द्यावं असं नाही होणार. जे आमचे बंधू, माझ्यासारखे जे लोक आहेत मराठा समाजाचे, जे नाही तिथे प्रूव्ह करू शकणार, त्या लोकांचा सुद्धा आम्हाला विचार करायला पाहिजे ना. कारण आंदोलन हाकत असताना किंवा आंदोलन पुढे नेत असताना ते योग्य दिशेनं पुढे गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये सरकार सर्व बाजूनी सकारात्मक आहे, कुठेही नकारात्मक नाही. अगदी अगदी बरं. अजितजी, येते तुमच्याकडे पुन्हा. तुम्ही जो मुद्दे मांडताय ते अगदी योग्य आहेत, मात्र वास्तव आपण जर पाहिलं तर हेच आहे की मराठ्यांना आरक्षण नाही आणि अगदी काही तास उरलेले आहेत. जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहेत असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. ठाकरे गटाचे अनिश गाडवे देखील आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. अनिशजी, एकूणच जर आपण पाहिलं तर काही तास जे ते शिल्लक उरलेत, सरकारचे जे नेते आहेत ते भाष्य करतायत की सरसकट देता येणार नाही आरक्षण. मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस हे म्हणालेले आहेत की टिकेल असं आरक्षण देणार. अजित पवार देखील हेच म्हणालेले आहेत आणि मुख्यमंत्री आरक्षण देणार आहे हे देखील सरकारकडून स्पष्ट झालेलं आहे. मात्र दुसरीकडे सरकारचे नेते अशी वक्तव्य करतात, त्यामुळेच सर्व प्रश्नाचिन्ह आता उपस्थित झालेलं आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, हे सगळं होण्यासाठी 39वा दिवस उजाडावा लागला. हे दुर्भाग्य आहे मराठा समाजाचं. 39वा दिवस उजाडतो आणि ह्यांना आता सुचतं, यांच्या झोपेतून हे जागे होतात आणि ह्यांना सुचतं की आता आम्हाला सरसकट देता येणार नाही. मग ज्या वेळेस जरांगे पाटलांचं उपोषण कसं काही का करून हे तुटावं, ही यांची सगळ्यात पहिली मला वाटतं ती प्रायोरिटी होती. आणि नंतर 40 दिवसांनंतर बघून घेता येईल. आता अजित चव्हाण साहेब म्हणाले की देवेंद्र फडणवीस कायद्याचे जाणकार आहेत, सगळ्यात मोठा हा त्यांनी विनोद केलेला आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, टिकेल असं आरक्षण आम्ही देणार असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात. टिकेल असं आरक्षण, याचा अर्थ काय माहितीये तुम्हाला? हे आता पुन्हा अभ्यासाला बसणार, समित्यांवर समित्या स्थापन करणार. पुढच्या अजून 5 पिढ्या जाणार, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही जर हे अभ्यासाला बसले ना. कारण नार्वेकरांचा अभ्यास, यांचा देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास फार मोठा आहे. यांचा अभ्यास 2-2 वर्ष चालतो. आता राहिला प्रश्न अजित पवार साहेबांचा. मी अजित पवार साहेबांवर थोडंसं येतो. आजच्या त्यांच्या सभेत त्यांनी कुठेची सभा घेतली, मराठ्यांकडनं पुरावे मागायची कामं झालेली आहेत. आता मराठ्यांकडे पुरावे मागणं ही सगळ्यात मोठी शोकांतिका एक मराठा समाज बांधव म्हणून अजित पवार साहेबांकडे पाहिलं जातं.
तुम्ही मराठ्यांकडे पुरावे मागणार तर महाराष्ट्र तुमचे पुरावे शोधेल 2024 नंतर. ही गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. 2024 नंतर आपण औषधाला देखील सापडणार नाही जर मराठ्यांकडून तुम्ही पुरावे मागितले सगळ्या गोष्टींचे. आणि आणखी एक आणि सगळ्यात शेवटचं सांगतो, आज 39वा दिवस आहे, उद्या 40वा दिवस आहे. मराठा समाजाची एकी काय असते हे खरंच यांना उद्या कळेल. आज मी पुन्हा तांत्रिक कुठल्याच गोष्टीवर बोलणार नाही. अजित चव्हाण साहेबांना चांगलं माहिती, रुपालीताईंनाही सगळं चांगलं माहिती, त्याही कायद्याचे अभ्यासक आहेत. पण तांत्रिक गोष्टींवर न बोलता आता आपण ठोस काय करू शकतो. ईडब्ल्यूएस वगैरे तुम्ही अनिजी बरं अगदी अनिजी एक मिनिट. अनिजी जरांगेंच्या मराठा मालिकेविरोधात भाजपा मैदानात उतरली आहे का? बरं मग काही तास शिल्लक उरलेले आहेत, त्यात आता भाजपाची किंवा सरकारची भूमिका काय असणार आहे या सगळ्यांवर चर्चा सुरू आहे. अजितजी आपल्या सोबत आहेत, भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते रुपाली ताई आपल्या सोबत आहेत, मराठा समन्वयक करणजी आपल्या सोबत आहेत, ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिजी आपल्या सोबत आहेत. रुपाली ताई मी तुमच्याकडे येते. रुपालीताई, ब्रेकवर जाण्यापूर्वी अनिशजींनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की पुरावे कसले मागता? मागितलं तर मला सांगा तुम्ही आरक्षण कसं देणार आहात? जसं मगाशी आमचे मराठा समन्वयक बंधू म्हणले की यांना काय अधिकार आहे, मग मला सांगा की जे आंदोलनाचे आरक्षण मागतायत ते व्हेरीफाय किंवा त्या ठोस द्यायला कुठली तरी कमिटी म्हणजे सरकार हे बांधील आहे ना, ते देऊ शकतं ना. त्याचे सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मागणीला काहीच अर्थ नाहीये. आपण भावनिक आणि कुठेतरी विषय भरकटत नेण्यापेक्षा रास्त पद्धतीने आपल्या मराठा बंधू भगिनींना आरक्षण कसं मिळेल आणि ते कायम कसं राहील याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. समजा आता 40 दिवसात नाही उत्तर मिळालं तर आंदोलनाचा शांततेने आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे. तुम्ही जर आंदोलनाच्या मार्गाने कुठेतरी अतिरेक केला, कुणाला बंदी केली, कुणाला काठीने हाणलं तर ते गुन्हे दाखल होणार आहेत. कारण का एकतर तुम्हाला संविधात्मक आणि लोकशाहीने जो अधिकार दिलाय त्या पद्धतीत आंदोलन करावं लागेल. जर नाही केलं तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. आणि मग मेन मुद्दा हा बाजूला पडतो. तुम्ही सरकार हे सकारात्मक आहे आणि अजितदादांनी सांगितलं अरे मीही मराठ्याच्याच पोटी जन्माला आलेलो आहोत, परंतु सरसकट प्रत्येकाला मराठा आरक्षण देता येणार नाही. त्याच्यामध्ये कायद्यामध्ये टिकेल, कोर्टात टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील करत आहे आणि नक्कीच त्याला यश मिळेल. परंतु आता काय विरोधकांना म्हणजे जे आमचे ठाकरे गटाचे आलेले आहेत, महाविकास आघाडी असताना कोर्टामध्ये आरक्षण टिकवू शकले नाही सरकार असून सुद्धा. का तर सरकारपेक्षा कायदा आणि सुप्रीम कोर्ट हे महत्वाचं आहे आणि मोठे आहे हे विसरता कामा नये. मला मराठा आंदोलन बंधू भगिनींच्या आरक्षण मागणीचा आदरच आहे, ते मिळालं पाहिजे, परंतु कायद्यात आणि संविधात्मक मध्ये बसेल अशा पद्धतीची सरकारशी बोलणी करून जर सरकार सकारात्मक आहे तर त्या पद्धतीने आरक्षण मिळणं गरजेचं आहे. अन्यथा हे आंदोलन होणार, प्रत्येक जण उठणार, आम्ही याला सोडणार नाही, आम्ही याला धरणार नाही, ते चालत राहणार आणि मेन मुद्दा हा भरकटत जाणार हे निश्चित. बरं मी येते. अजितजी तुम्हाला काहीतरी बोलायचंय, बोला. रुबीनाजी, आपल्या माध्यमातून मला विरोधकांना आणि राज्याच्या जनतेला सुद्धा एक गोष्ट महत्वाची सांगायची. आपण आठवा, मराठवाड्यातल्या मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी करून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं होतं. आणि मी याचा पुनरुच्चार करतो आणि हे सत्य आहे, ते कोणाला कटू वाटलं तरी माझी काही हरकत नाही. आणि अनिश गाडवे साहेब, आपण मगाशी म्हणालात की मी जे म्हणालो की देवेंद्र फडणवीस साहेब कायदे तज्ञ आहेत, हा सगळ्यात मोठा जोक आहे. आपला हसो होईल अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. मला सांगा, आपल्या काळामध्ये संजय राऊतांपासून सर्वच उबाठाच्या नेत्यांनी मराठा समाजाचा अतिशय सिरियसली सुरू असलेल्या आंदोलनाची अक्षरशः खिल्ली उडवली होती, खिल्ली. देवेंद्र फडणवीस साहेब लॉ मध्ये मास्टर्स आहेत, हे शाश्वत सत्य आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्यांच्या अतिशय कुशल विषय सोडून बोला. वकिली ज्ञानाचा फायदा मराठा आरक्षण हायकोर्टामध्ये नाही बरं अगदी अजितजी मुद्दा. बरं अजितजी, आपल्याकडे वेळ पुन्हा एकदा फार कमी आहे मात्र. बरं अजितजी दुसरा मुद्दा नाही रुबीनाजी, मला जर पूर्ण मुद्दा आपल्याला मांडू द्यायचा असेल तर मांडू द्या. अजितजी आपला बरं नाही तोडत नाही अजितजी, बिलकुल तोडत नाही तुमचा मुद्दा. तुम्ही बोलताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे. माझे मुद्दे मांडतोय कारण मला माझे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवायचे. आता याच्यामध्ये काय आहे की टेक्निकल गोष्ट आपण एक लक्षात घ्या की
सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना द्यावी. 100% रास्त मागणी बर. आहे. 100% रास्त मागणी ती दिलीच पाहिजे, कारण तो अधिकार आहे, तो हक्क आहे. त्यांच्याकडे तसे पुरावे आहेत आणि ते टिकतील सुद्धा. पण इतर ठिकाणच्या आमच्या मराठा बंधूंच्यासाठी ही जी मागणी आहे ही झाली तरी ती सुफळ ठरणार नाही, कारण आम्ही पुरावे नाही देऊ शकतो. मी तेच सांगतोय. आणि त्याच्याकरता आता सरकारनं जे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय, आरक्षणाचे जे फायदे आहेत ते लोकांनी पाहावे असं सरकारकडून आमची विनंती आहे. या आंदोलनाच्या बाबतीत सगळ्यात जास्त नैतिकतेनं बोलण्याचा अधिकार आम्हाला आहे, कारण आम्ही आरक्षण दिलं आणि ते कोर्टात टिकवलं होतं. बाकी विरोधकांचे हे बोलघेवडे पोपट कितीही बोलू दे, पण त्यांचे जे बोलवते धनी, त्यांचे जे बाप आहेत, त्यांनी मराठ्यांचा कशा पद्धतीने उपमर्द केला हे महाराष्ट्र विसरलेला नाही. आम्हाला नैतिक अधिकार याकरता आहे वेळ मागण्याचा, कमिटी करण्याचा, की आम्ही नाही. आणि जी येणार आहे तुमच्याकडे, आणि जी त्यांचा मुद्दा उद्या अगदी काही सेकंदात त्यांचा ही मुद्दा लाईन झाला की आम्ही तुमच्याकडे अजिबात येते. सोडत नाही आहोत. याच्यामध्ये कुठंही दुमत नाही. आरक्षण द्यायचंय का तर 100% द्यायचं, ते टिकणारच द्यायचं आहे. आणि ते आम्ही आधी हायकोर्टात टिकवलं होतं. ज्या नाकारत्या लोकांनी ते घालवलं ते आज नाक वर करून बोलतायत. माझं तर स्पष्ट मत आहे, लोकांनी आधी यांना ठोकलं पाहिजे. तुम्ही सगळे मुद्दे अगदी बरोबर मांडताय. तुम्ही या आंदोलनावरती स्वार होऊन आपला राजकीय फायदा त्यांना करायचा. बरं आणि जी एक मिनिट आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण आम्ही मराठा समाजाला टिकणार आहोत. अजयजी तुम्ही आणि जी एक मिनिट थोडं शांत करा. अजयजी एक मिनिट अजयजी तुम्ही हा तरी मुद्दा मान्य करताय की नाही की सरकार कोणतंही असो, सरकार सगळे सरकारमध्येच होते. आता रुपालीताई देखील महाविकास आघाडी काळात होता, सगळेच सरकारमध्ये होते, पण सरकार कोणाचंही असो मराठ्यांना आरक्षण नाही हे वास्तव आहे. साधे प्रश्न विचारू का? साधे प्रश्न. प्रश्न असा कसा विचारता येत आहे आपण रुबीनाताई? भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं ना, ते आरक्षण ह्या नाकारत्या लोकांनी घालवलं. 10% आम्ही अगदी मुद्दा मी तोच आहे ना, की अगदी सरकार कोणाचंही असो, आपण सरकार दुसऱ्या सरकारवर विरोध करतोय ना. तुम्ही आरक्षण माफी बोला. आता अजित चव्हाण थोडस ऐकायची तयारी ठेवा. आता 2 मिनिटं ऐका. चला, तुम्ही बापांचा विषय काढला, यांचे बाप कोण वगैरे. आधी काल परवा ते अंड्याची छिलकी अजून अंगाची उतरली नसेल तुमची भाजपमध्ये आल्याची, त्यामुळे बाप वगैरे काढू नका. आपण लाईव्ह मीडियावर आहोत, आपण एक प्रवक्ते आहात. आपण कसं बोललं पाहिजे समाजाला तुम्ही उदाहरण घालून द्या. आता ऐका पुढे. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय की ठाकरे साहेबांनी आरक्षण टिकवलं नाही किंवा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरक्षण टिकलं नाही. बरं, आता मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. जवळपास 1.5 वर्ष तुमच्याकडे आहे, असं महाविकास आघाडीच्या सरकारला असं काय करायचं होतं जे तुम्हाला 1.5 वर्षात शक्य झालं नाही? मला एक सांगा, या 1.5 वर्षामध्ये तुम्ही नेमकं असं काय केलं जेणेकरून पुढे कोर्टामध्ये आता आरक्षण टिकणार आहे? हा माझा पहिला प्रश्न. ऐका तुम्हाला काय नाही ऐका, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. उद्धव ठाकरेंनी घरात बसून आरक्षण कसं घालवलं ते लोकांना सांगा. आधी आरक्षण घालवलं की नाही तुम्ही? बरोबर, तेच त्याचं मी तुम्हाला. ते उद्धव ठाकरे आमचं सोडा, अगदी शेवटच्या 1.5 महिन्याच्या काळामध्ये आम्ही देऊ. मला रुबीनाजी बंद करत असाल तर मी बोलेन. तुम्ही पहिले सांगा. आणि जी एक मिनिट उद्धव ठाकरेंनी आरक्षण अजित पवार थोडंसं ऐकायची तयारी ठेवा. तुम्ही तर पाणी वगैरे घेऊन बसत जा. अजित चव्हाण थोडं पाणी घेऊन बसत जा. तर तुम्ही दुसऱ्याची ऐकायची तयारी ठेवा. बघा ऐका, मी तुम्हाला क्लिअर सांगतो, 1.5 महिना सरकार संपायच्या 1.5 महिन्याच्या काळामध्ये यांनी आरक्षण देऊ केलं. यांना माहिती होतं की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाहीये. बरं, अजितजी आणि जी तुम्ही दोघेही बोलतायत. अजितजी आणि जी तुम्ही दोघेही बोलताय, कोणा एकाचा मुद्दा समजू द्या. पुरावे योग्य पद्धतीचे गोळा केलेले आहेत, त्याच्यावरती वेगानं काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्याची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल आहे. त्याच्यावरती आपण राज्य सरकार म्हणून सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा मुद्दा आपला पुनश्च एकदा ऐकून घ्यावा म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत. शिवाय ज्या मराठा समाजातल्या बांधवांचं उद्धव ठाकरेंच्या कृपेनं आरक्षण गेलं, त्यांच्याकरता 3% ईडब्ल्यूएस ची मर्यादा 10% वाढवून आपण ईडब्ल्यूएस मधनं मराठा आरक्षणाचे गेलेले अधिकाधिक लाभ आपल्या मराठा बांधवांना कसे देता येतील त्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यामुळे आम्ही देणार कसं हे विचारण्याआधी उद्धव ठाकरे साहेबांनी हे आरक्षण घालवलं कसं
हे तुम्ही विचारा. संजय राऊतला सांगा माफी मागा मराठा समाजाची, अजितजी, आणि मग गाडवेजी आपण बोला, अजितजी, अशी माझी अजितजी, विनंती. आता यांना तुम्ही शांत करणार असाल तर मी बोलेन. बरोबर, एक मिनिट अजित चव्हाण. हा आणि जे एक मिनिट मला फक्त अजितजींना एक प्रश्न विचारायचा. अजितजी, तुम्ही म्हणालात आरक्षण दिलं, उद्धव ठाकरेंमुळे आरक्षण जे ते गेलं, टिकलं नाही असं तुम्ही म्हणालात, पण आता जरांगेंनी इतके दिवस उपोषण केलं आणि त्यानंतर आता काही तास शिल्लक राहिलेले आहेत. भाजपाची भूमिका काय असणार आहे यासाठी मी तुमच्याकडे येणार आहे. आधी अनितजींकडे जाते. अनितजी, अगदी काही सेकंदांमध्ये तुमचं उत्तर द्या, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. दोनच जास्त वेळ घेणार नाही. हा. मला ह्यांनी सांगावं, शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये ह्यांनी आरक्षण लागू केलं, यांना माहिती होतं कोर्टात टिकणार नाही. त्यानंतर चला आता तुम्ही म्हणता आरक्षण गेलं, क्युरेटिव्ह पिटिशनचा यांनी विषय काढला. क्युरेटिव्ह पिटिशन 1% सुद्धा चान्स नाहीये ती क्युरेटिव्ह पिटिशन तुम्ही जिंकण्याचा. मग गेल्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, क्युरेटिव्ह पिटिशनवर काय काम केलं जरा महाराष्ट्र जनतेला सांगा. आणि 40 दिवसामध्ये तुम्ही असं काय काम केलं हे देखील आम्हाला सांगा, की तुम्हाला 39व्या दिवशी हे सांगावं लागतंय जनतेला की आम्ही देऊ शकत नाही सरसकट. मग 40 दिवस का मागून घेतले आणि 40 दिवसात काय केलं स्पष्ट सांगावं इथे लाईव्ह मीडियावर सांगा. अजितजी, अगदी काही अजितजी, वेळ फार कमी, अगदी काही सेकंदांमध्ये उत्तर. यांना नैतिक अधिकार नाही असं विचारण्याचा, तरी देखील मी उत्तर देतो, कारण मी आपल्याला रुबीनाजी आणि महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायला आम्ही सरकार म्हणून बांधलेलो आहोत. मी नम्रपणे सांगतो, प्रश्नाचं उत्तर IAS आणि जे आता बोलतायत ते बोलतायत त्यांचं होऊ दे. कमिटी महाराष्ट्र सरकारनं जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनानंतर तातडीनं नेमली. या विषयामध्ये ह्यांचं मुख्यमंत्री असताना एक साधा अनुवादक यांना देता आला नाही. आम्ही अशोक चव्हाणांना ते अध्यक्ष असताना इतकी सगळी पत्र लिहिली की बाबा रे, आपल्याला हे विधिज्ञ याच्यामध्ये दिले पाहिजे, हे बदल आपल्याला केले पाहिजे, आपण अतिशय वेगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा पुनर्विचार याचिका जी आपली तिचा फॉलोअप घेतला पाहिजे. ते काही झालं नाही. ते सगळं आपल्या सरकारनं केलं. मागच्या काळामध्ये जे घडलं नाही, आमच्या काळामध्ये आपल्याला ऑनलाईन किंवा इतर ठिकाणी आपण जर सारथीच्या वेबसाईटवरती गेला तर मराठा समाजासाठी काय काय काम झालं, विशेष म्हणजे बैठका काय काय झाल्या, त्या बैठकांचे इतिवृत्त सुद्धा आपल्याला मिळतील. त्यानंतर मराठा आरक्षण या विषयावरती स्पेसिफिकली गाडवे तुम्ही मला बोलू देणार आहात का? यांच्या नाकर्तेपणामुळे जे आरक्षण मराठा समाजाचं गेलं तिथल्या तरुणींचा, विशेषतः गरीब मराठा घरातल्या तरुणींच्या शिक्षणामध्ये अतिशय नुकसान होऊ नये याकरता आपण ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे काल जी जाहिरात दिली आणि जी जाहिरात काहींना खटकत होती, ते सगळे फायदे आपण 3%च्या ऐवजी 10% करून वाढवून देऊन फक्त एक्सक्लुझिव्हली मराठा समाजापर्यंत ते पोहोचावे हा उद्देश सरकारचा होता. म्हणून ती योजना अतिशय गांभीर्यानं आपण घेतली, त्याला पैसे दिले. आमचं सरकार आल्यानंतर सारथीला पैसे दिलेले नव्हते यांनी. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सारथीला पैसे दिले, सारथीचा वेग वाढवला आणि राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं असलेल्या संस्थेचा अधिकाधिक मराठा बांधवांना उपयोग व्हावा याकरता देणं याकरता भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आरक्षण आम्ही देणार आहोत. आरक्षण भाजपा आरक्षण देणार आहे. बरं, करणजी बोला, मगासपासून तुम्हाला बोलायचं होतं, बोला. हे तिन्ही प्रवक्ते फक्त यांच्या पक्षाच्या बाजू मांडताय. विषय काय चाललाय? समाजाचा चाललाय. अगदी विषय यांच्या नेत्यांनी जी गरळ ओकली याचा चाललाय. इथं आमचे मराठा समाज बांधव यांच्या या वक्तव्यांमुळे रोज आत्महत्या करताय. अरे त्याची तर जाणीव ठेवा. आज अजितदादांनी ज्या पद्धतीने विषय मांडला ना, अजितदादा हे करोडपती असतील, त्यांच्या घरचे, त्यांना आरक्षणाची गरज नाही म्हणून ते स्टेटमेंट करत असतील की तुम्ही सरसगट मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. माझं स्पष्ट मत आहे, या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना आरक्षण देऊ नका, पण सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण द्या. जे मराठे आंदोलन करताय, जे मराठे उपाशी राहत आहे, जे मराठ्यांचे पोरं आत्महत्या करताय, कशामुळे करताय? ह्या सगळ्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे ते आत्महत्या करताय. अरे तुम्हाला आरक्षण देता येत नाही सर, निदान गप्प तरी बसा. तुम्ही गप्पही बसत नाही, दुसरीकडे समाजाला म्हणतात तुम्ही शांत बसा. मराठा समाजाचा इतिहास आहे, आपण युद्धात कमावतो आणि तहामध्ये गमावतो. काम करताय. माझा आपला इतिहास आहे. तुमचा सगळ्यांचा ऐकलंय. अजितजी त्यांचा मुद्दा होऊ दे. अजितजी त्यांचा मुद्दा होऊ दे. अगदी पण कागदावरची अजितजी त्यांचं उद्या मी येते. अजितजी तू अगदी आपण एक गोष्ट लक्षात घ्या. अजितजी तुम्ही माणसं बोलत असताना मी बोललो नाही. अजितजी अगदी त्यांचा मुद्दा होऊ देत. अजितजी येते, तुमच्याकडे येते. त्याच्यामध्ये आपण संबोधन केलं पाहिजे की असं होऊ नये. तुम्ही ऐकणार नसेल माझं फक्त म्हणणं इतकंच आहे रेटून देणार. अरे रेटून चालत नाही. अजितजी एक मिनिट, त्यांचा मुद्दा होऊ देत, मी येते तुमच्याकडे.
युद्धात जे आपण माझी भूमिका स्पष्ट पूर्ण होऊ द्या. आपल्याला अजितजी त्यांचा मुद्दा होऊ देत, मी तुमच्याकडे येते विचारायला. ऐकायला शिका ना जरा. बरं बोला करणजी, बोला ते गप्प बसलेत, तुम्ही बोला. हे सगळे पक्ष एका माळीचे मणी आहेत. ज्यावेळेस ते हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयात आमचं आरक्षण गेलं त्यावेळेस अशोक चव्हाण हे आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. ते निद्रिस्त अवस्थेत झोपलेले होते. आम्ही त्यावेळेस सुद्धा आंदोलन केली की ते सरकार न्यायालय मागतंय की ट्रान्सलेट करून द्या, भाषेत रूपांतर करून द्या. त्यावेळेस त्या सरकारने केलं नाही. सरकार म्हणते आम्हाला सारथी दिली, महामंडळ दिलं. अरे उपकार नाही करत तुम्ही समाजावर. त्या समाजाचा या महाराष्ट्रात नैतिक अधिकार आहे. त्या समाजाला तुम्ही आरक्षण द्यायच्या भाषा सोडून तुमचे नेते, एक नेते ताई यांचे म्हणतात का आरक्षण देतो आणि दुसऱ्या नेत्याला फूस लावून सांगतात का आरक्षण देता येणार नाही. कोणाची मक्तेदारी नाही. ओबीसीतून आम्ही आरक्षण घेऊ देणार नाही. अरे ओबीसीच्या नेत्यांचं ऐकायचं तर मराठ्यांना महाराष्ट्रातून काढून द्या ना. मग कशाला महाराष्ट्रात ठेवता? आम्हाला जर संविधानिक पद्धतीनं त्या ठिकाणी आरक्षण मागण्याचा अधिकार नसेल तर सरकारने तसं GR काढावा, श्वेतपत्रिका काढावी की मराठ्यांना तुम्ही आरक्षण मागू नका. मग आम्ही यांच्याकडे बघतो. आम्हाला दुसरीकडे काय खुंकवलं जातं, तुमच्यावर गुन्हे दाखल करतील. अहो गुन्ह्यांना घाबरत नाही. आमचे पोरं मरायला लागले, मरायला पोरं घाबरत नाही. गुन्ह्यांना काय घाबरणार आहे? अरे आम्ही आमच्या अस्तित्वाची लढाई लढतोय, आम्ही आमच्या पुढच्या पिढीची लढाई लढतोय. याच्यामुळं चुकीच्या धमकावणे किंवा करणं हे करू नका. आमच्यावर स्वतःवर गुन्हे दाखल, आम्ही गुन्ह्यांना घाबरत नाही. समाजाला आरक्षण द्या. जरांगे पाटलांची मागणी मान्य करा. बरं करणजी, अगदी ताई गरजवंतांच्या विरोधात नेते बोलतायत का? गरजवंतांच्या विरोधात बोलत नाहीये. मुळामध्ये ही चर्चा होत असताना माझे सहकारी बंधू आधी म्हणतात की आम्हाला संविधानात्मक पाहिजे, नंतर म्हणतात आमचा नैतिक अधिकार आहे. म्हणजेच हा देश, हे राज्य, हे भारतीय संघटनेप्रमाणे चालतं हे तर मान्य करणार आहे. आणि कोणी कुणाला धमक्या देत नाहीये. शांततेत आंदोलन झाल्यानंतर कोणीही कुठलेही गुन्हे दाखल होत नाही. परंतु जेव्हा ते आंदोलन उद्रेक होतं, जेव्हा धमक्यांच्या भाषा येतात, तेव्हा त्या आंदोलकाला वेगळं हिंसक वळण येतं आणि मग तेव्हा गुन्हे दाखल होतात. मुळामध्ये आता हे म्हणले की अजितदादा असतील श्रीमंत. आज मराठा समाजामध्ये काही समाज ज्यांना खरंच गरज आहे आरक्षणाची, त्यांच्या बाबतीतला विचार करूनच सरकार सकारात्मक आहे. सरसकट जेवढे आहेत धनांडके तुम्ही म्हणताय किंवा ज्या पद्धतीने लोक तिथं सक्षम आणि त्यांची उत्पन्नाची पात्रता जास्त आहे, त्या लोकांच्या ह्याच्यातनं त्यांना बाहेर काढलं पाहिजे का नाही याचा कायदेशीर विचार केला जाईल. ज्यांना आरक्षण याच्या आधी मिळालेले ते मागासवर्गीय, अनुसूचित जातीय, त्यांची जी आर्थिक उन्नती कमी होती त्यांना त्याप्रमाणे टक्केवारीने मिळालं आहे. सरसकट मराठ्याला जर आरक्षण ओबीसीतनं दिलं तर त्यांच्या दुसऱ्यांवर ज्यांना आरक्षण दिलंय त्या आरक्षणाचा त्यांना फायदाच नाहीये ना. मग एक काम करू, आरक्षणच काढून टाका आणि जेवढी जनता आहे त्यांच्या सगळ्यांना आरक्षण देऊन टाका. जो तो मागतोय अधिकारांनी. आणि मुळामध्ये जी लोक आत्महत्या करतायत ह्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे की आत्महत्या करू नका, तुम्ही तुमचं मनोबल खचून देऊ नका. ही जबाबदारी कुणाची आहे? ही सरकारची आहे, ही आंदोलन करणाऱ्यांची आहे. त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. एक कधी कामा नये. अगदी अजितजी, बरं रुपालीताई येते तुमच्याकडे. अजितजी, अगदी चर्चेचा शेवटचा टप्पा आता इथं पोहोचलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणालात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले त्याच्याकडे लक्ष द्या, इतर काय बोलतील याच्याकडे लक्ष देऊ नका आणि आम्ही आरक्षण देणार, टिकणारच आरक्षण देणार असं स्पष्टपणे तुम्ही बोललेला आहात. बरं काही तास उरलेले आहेत, पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, माझे बंधू करण गायकरजी आता इथे अतिशय भावना वेगानं बोलले. पण करणराव, मी तुमच्याशी अतिशय सहमत आहे. पण एका गोष्टीचा विचार तुम्ही केलाय का की आपण हे कोणासाठी मागतोय? तर आपल्या गरीब मराठा भावंडांसाठी मागतोय. करण गायकरांना आरक्षणाची गरज आहे का? नाही. मला गरज आहे का? अजिबात नाही. आम्ही आमच्या गरीब भावंडांसाठी मागतोय. सरसकट दिलं तर ते सगळ्यांना मिळेल आणि मोठा मासा सगळं काही गिळून टाकेल. आपल्या गरीब भावंडांकरता आपण लढतोय, भांडतोय. मुद्दा काय आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांचा मराठवाड्यापुरता आधी मुद्दा होता, तो त्यांनी संबंध महाराष्ट्राला लावून टाकला. आपल्याला याच्यावरती बसावं लागेल, बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल. कारण सरकार म्हणून कोणी म्हणतंय म्हणून तसं नाही करतायत करणजी, आपण हे लक्षात घ्या. आणि मला याची सगळ्यात महत्वाची काळजी आता काय माहितीये का की नुसतं सरकारवरती टाकून देऊन कसं चालेल? जे आपले भावंड, ज्या आपल्या बहिणी आता स्ट्रेस्ड आहेत, जे आत्महत्या करतायत, त्यांना वाचवणं ही काय फक्त सरकार कोण आहे? शेवटी तुमच्या माझ्यातलीच आपण निवडून दिलेली माणसं सरकारमध्ये आहेत. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी जनतेपर्यंत हे पोहोचवायला सांगितलंय आणि व्यक्तिशः ते आमच्याशी बोलत होते की या विषयावरती आपल्याला राजकारण करून चालणार नाही. हा विषय अतिशय संवेदनशील आहे. आपली बहीण भावंड आत्महत्या करणार असतील, माझी हात जोडून विनंती आहे, कारण की आपणही समाजाचे नेते आहात. आपल्यासारख्या सर्व समाजात फिरणाऱ्या लोकांनी आपण सगळ्यांनी सांगूया, कुणीच आत्महत्या करू नका. हे जे मुद्दे आहेत असे झटकन सुटणार आहेत का? तर अजिबात नाहीये. मात्र आता याला जो आता वेग आलाय त्याच्यामध्ये आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहे. आपण हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कोण काय विधानं करतं, नाही, पण मग तुम्ही म्हणाला तुम्ही बरं अजितजी एक मिनिटासाठी थांबवते. अजितजी एक मिनिटासाठी आपण लक्ष देऊ नका. कुणी आत्महत्या करू नये, याला वेगळं बरं अजितजी धमकावणार तर कुणीच नाही. अजितजी मराठ्यांना धमकावण्याची हिंमत उभ्या हिंदुस्थानामध्ये कुणात नाहीये. सरकार म्हणून मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो, या विषयावरती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी देखील फोन करून कुणाच्या घरी जाऊन कुणाला धमकवू नये आणि मराठा समाजाच्या लोकांना तर धमकवायची. अजितजी अगदी वेळ संपलेली, अगदी आपल्याकडची वेळ संपलेली. रुपालीताई येते आणि जी तुमच्याकडे येते. रुपालीताई अगदी काही सेकंदांमध्ये उत्तर द्या की पुढची भूमिका सरकारची काय असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार म्हणून जर आरक्षण द्यायचं आहे तर या वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना सरकार आवरणार की नाही, कारण यामुळेच ते उपोषणाला बसणारे कार्यकर्ते जे आहेत, मराठा आरक्षण जे करतायत ते आक्रमक होण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जाते. नेमकं आता तुम्ही काय आवाहन कराल? मुळामध्ये जे सरकारच्या ह्याच्यामधले नेते आहेत त्यांनी सुद्धा वक्तव्य करताना खरं अत्यंत संवेदनशीलपणे करणं गरजेचं आहे आणि तशी तंबी त्यांना त्यांचे प्रत्येकाचे नेते देतील. आता हे जे आरक्षण मिळण्यासाठी जो काही कालावधी लागणार आहे तो कालावधी द्यावाच लागेल. तोपर्यंत जर आंदोलकांना शांतते पद्धतीने आपलं आंदोलन चालू ठेवायचं असेल तर ते शांतते पद्धतीने चालू ठेवू शकतात. परंतु सरकार जर सकारात्मक आहे तर शांतते पद्धतीने आंदोलन करून तुम्ही आरक्षण घेऊ शकता आणि येणाऱ्या काळामध्ये हे सरकार टिकणारा तुम्हाला आरक्षण देण्याचं हमी देते. तर थोडी त्यांना ती संधी देणं काम आहे आणि हे आरक्षण कायद्यानेच मिळालं पाहिजे, अन्यथा आरक्षणावरचा सगळ्यांचा विश्वास उडेल. बरं करणजी बोला, अगदी काही सेकंदांमध्ये तुमची भूमिका. सरकारच्या सगळ्या नेत्यांनी, विरोधी पार्टी पक्षातल्या नेत्यांनी वक्तव्य करताना जपून करावेत. आम्ही स्वतः सुद्धा आमच्या समाजातील सगळ्या तरुणांना आव्हान केलेलं आहे की कोणीही टोकाचे पावलं उचलू नका. स्वतः जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी सांगितलंय की आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असेल, आंदोलन हे संविधानिक पद्धतीने असेल, फक्त ते आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पार्टीने करू नये आणि विरोधकांनी करू नये. आम्ही संविधानिक पद्धतीनं शांततेच्या मार्गाने जरांगे पाटलांनी काय सांगितलंय, उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सरकारवर प्रेशर करतोय, आम्हाला संविधानिक पद्धतीनं 50% आतमधलं आरक्षण द्यावं. फक्त नेत्यांनी वक्तव्य करताना जपून करावे, अन्यथा इथून पुढे जो नेता वक्तव्य करेल त्याच्यानंतर जर आमचा एखादा तरुण गमावला तर त्या नेत्यावर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू. एवढं तुमची भूमिका स्पष्ट झाली. बरं अनिलजी बोला काही सेकंदांमध्ये. मला इथे खेदाने व्यक्त करावं लागतं. एक मराठा बांधव म्हणून मी सांगतो, यांची भूमिका स्पष्ट मगरमच्छचे आसू आहे. त्यांना आता भावंड बहिणी, मराठा भावंड बहिणी वगैरे यांनी केलं. तुम्हाला सांगतो, मराठ्यांना कोणी धमकी देऊ शकत नाही म्हणतात, पण मराठ्यांवर लाठीचार्ज करणारे देखील हेच होते. त्यामुळे आता मराठा समाजाने एकत्र राहावं आणि आपला लढा हा राजकारण विरहितच ठेवावा. या राजकीय नेत्यांना जर आपण जवळ केला तर आपला लढा आपण यशस्वी करणार, एवढंच मी सांगेल. मला काहीच बोलायचं नाही. शिवसेनेची भूमिका मी बाजूला ठेवतो. मी मराठा बांधव म्हणून सांगतो, भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट मत आहे माराठ्यांना आरक्षण मिळू नये आणि हे मी स्पष्ट करून सांगतो. बर अजितजी. नाही ठीक आहे, राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्या. मगरमच्छ असो कुणाचे, हे महाराष्ट्राला दिसतंय. आरक्षण घालवणारी माणसं आहे. मुक्कामोर्चा मराठा समाजाच्या मोर्चाला म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे जाब विचारला होता संजय राऊत, आरक्षण मिळणार नाही. मग हे पहिल्या दिवशी तुम्हाला लक्षात यायला हवं होतं. जरांगे पाटलांना तुम्ही कुठल्या आशेमध्ये ठेवलात? 40 दिवस संपत आले साहेब. उद्या काय करणार आहात ते सांगताल का? आता फक्त एवढं सांगा, उद्या तुमचा निर्णय काय? काल तुमचा बुरका फाडल्यावर कालपासून तुम्ही मराठा अजितजी आणि जी वेळ संपलेली आहे. खूप खूप धन्यवाद. भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजितजी आपल्या बरोबर होते, रुपालीताई आपल्या सोबत होत्या, करणजी आपल्या सोबत होत्या आणि अनिलजी देखील आपल्या सोबत होते. खूप खूप धन्यवाद.